नमस्कार मित्रांनो, आज शुक्रवार आहे. आज माझ्या ऑफिसला सुट्टी आहे. आज आम्ही दोघांनी ग्लोबल विलेजला जायचं ठरवलं आहे. आज आम्ही तुम्हाला ग्लोबल विलेजमध्ये जाऊन आम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज, कोणते ॲक्टिव्हिटीज करणार आहोत ते तुम्हाला मी या व्लॉगमध्ये दाखवतो. तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा. चला भेटूयात. आत्ता मी माझ्या घराच्या खाली आहे. इथून आम्ही एका बस स्टेशनला जाणार आहे ज्याचं नाव आहे अल गुबैबा. तिथून आम्ही बस घेऊन डायरेक्ट ग्लोबल विलेजला जाणार आहोत. बसचं तिकीट आहे फक्त 10 दिरहम्स. चला तर मग. तर आता आपण एका हायवेवरती आलो आहेत. हा इकडे जर तुम्ही माझ्या पाठीमागं बघितलं तर हा रस्ता जातो शराबडीजी मेट्रो स्टेशनकडे, आणि जर इकडे तुम्ही माझ्या पाठीमागं बघितलं तर हा रस्ता जातो क्रीककडे. आता आपल्याला रोडच्या पलीकडे जायचं आहे. तर हा जो पाठीमागचा फुटब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपण पलीकडच्या साईडने जाणार आहे. चला भेटूया. हा जो ब्लॉक डी दिसतोय तुम्हाला, तिथे मला रिचार्ज करायचा आहे. आणि ह्या अशा बसेस इथे उभारलेल्या आहेत. त्या डबल डेकरच्या बसेस आहेत. या बसेस अबुधाबीला वगैरे जातात. जेव्हा तुम्ही असं कोणत्या पण बस स्टँडवरती जातात तेव्हा तिथे एक असा बोर्ड लागलेला असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक बसचं टायमिंग दिसतं. मला जी बस पकडायची आहे ती बस आहे 104 नंबर, जी बरोबर 17 वाजता आहे, म्हणजे 5 वाजता आहे. आणि आत्ताच्या टायमिंगपासून बरोबर 21 मिनिटांनी आहे. तुम्ही पाठीमागचं बघताय हे ग्लोबल विलेज आहे. ग्लोबल विलेज म्हणजे काय की जगातल्या सर्व देशांचं एक हाऊस आहे ज्याच्यामध्ये ते त्यांच्या देशाला रिप्रेझेंट करतात. इथे भारताचं पण आहे, आपल्या इंडियाचं पण आहे, असं सगळ्या देशांचं आहे. मी जेवढ्या जास्त देशांच्या संस्कृतीला भेटता येईल तेवढ्या जास्त देशांच्या संस्कृतींना भेटतो आणि प्रत्येकाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवतो. तर हे ग्लोबल विलेजचं एंट्री गेट आहे. इथून आपण आज जाणार आहोत. त्याच्यानंतर पुढे तिकीट काउंटर आहे. मी ऑलरेडी ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे, पण मी हे माझं तिकीट तिथे स्कॅन करेल. तिथे एक पासपोर्ट नावाची कॉन्सेप्ट आहे. तो पासपोर्ट पण मी घेणार आहे. म्हणजे मी ज्या ज्या देशाच्या काउंटरला व्हिजिट करेल त्या देशाच्या तिथला मी स्टॅम्प मारून घेईल माझ्या पासपोर्टवरती. त्या पासपोर्टची किंमत आहे 15 दिरहम. बघूयात आता मिळतोय का. तर मित्रांनो, मला आता असा पासपोर्ट मिळालेला आहे ग्लोबल विलेजचा. मी जिथे जिथे जाईल तिथे त्या देशाचा या पासपोर्टवरती स्टॅम्प मारून घेईल. मी कोणत्या देशाला व्हिजिट करणार आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, हे माझे 2 ग्लोबल विलेजचे तिकीट्स आहेत. आणि त्याच्या पाठीमागं तुम्ही ग्लोबल विलेज बघू शकताय. इथे प्रत्येक देश, आता हे जे समोरचं तुम्ही बघताय हे लंडन शहराला रिप्रेझेंट करतं. त्यांची संस्कृती, ते तिथे काय काय खातात, त्यांच्या जुन्या सर्व गोष्टी त्या तिथे त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही समोर बघितले तर इथे जापान देशाचं प्रेझेंटेशन आहे. इथे जर तुम्ही बघितला तर हे माहीत नाही मला, पण हे बहुतेक नेपाळ वगैरे असेल. त्याच्या पाठीमागं जर तुम्ही बघितला तर हे इजिप्तचं आहे. असे मी सगळ्या देशांचे व्हिडिओज रेकॉर्ड करून तुम्हाला शेअर करतो. तर आता आपण कुवेत या देशाच्या स्टॅच्यूमध्ये आलेलो आहोत. हे जे आपण बघताय हे कुवेत आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये जाऊन पण आपण पाहणार आहोत की त्यांचं काय कल्चर आहे ते. सो हा पासपोर्ट आहे
आणि ही ती मशीन आहे ज्याच्यामध्ये मी आता स्टॅम्प मारून घेणार आहे. फर्स्ट पेज. सो आता जो तुम्ही माझ्या पाठीमागचा देश बघताय तो आहे येमन. आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात येमन मध्ये काय काय आहे. तर बघा मित्रांनो, हा अशा प्रकारचा आहे ग्लोबल विलेज. हे मी आता इथे एकदम त्यांच्या सेंटरला उभा आहे. अजून खूप देश बघायचे आहेत, 50 देश आहेत. आता मी फक्त दुसरा देश संपवला आहे. आता हा तिसरा जो देश आहे हा बहिरमन आहे, बहिरैन आहे, म्हणजे हा अरेबियनच कंट्री आहे. आता मी आतमध्ये काही जात नाही आहे कारण आतमध्ये हे लोक फार मार्केटिंगसाठी पुश करतायत आणि मला त्यांना नाही म्हणता येत नाही आहे. आता मी जाऊन इथे एक स्टॅम्प मारून येतो माझ्या पासपोर्टवरती, जो मी घेतला आहे तो इकडच्या साईडलाच असणार आहे बहुतेक. हे लोक बोलवत आहेत अत्तरसाठी वगैरे. तिसरा कंट्री आहे बहिरमनचा. आम्ही पासपोर्टवरती स्टॅम्प मारून घेतलेला आहे आणि हा आता असा दिसतोय. ऍक्च्युली यांच्या शाहीमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पुढच्या देशाला जाणार आहेत. तो देश म्हणजे आपला इंडिया. तुम्ही पाठीमागं बघू शकतायत आपल्या गणपती बाप्पाचं चित्र आहे पुढं. आणि इंडियासाठी आय थिंक इंडिया गेट आहे आणि आपलं मंदिराचं जे स्टॅच्यू असतात, स्तंभ असतात, त्याचे डिटेल्स आहेत. आपण आतमध्ये जाऊन बघूयात. आता हे बघा, असे फुगे विकतायत आणि खूप सारे लोक त्याला अट्रॅक्ट पण होत आहेत. सो मित्रांनो, आम्ही इथे ग्लोबल विलेजमध्ये एक समोसा घेतलेला आहे 8 दिरहमचा, एक कुल्हड चाय घेतलेली आहे आणि हा पुलाव आम्ही घरून आणला होता. आता आम्हाला भूक लागलेली आहे, सो आम्ही आता खातोय.
तर मित्रांनो आमचा ग्लोबल विलेज फिरून झालेला आहे. आता आम्ही घरी जातोय. याच्या माझ्या पाठीमागं जे हा जो एक्झिटचा रस्ता आहे त्याच्या पाठीमागं तिथून जर सरळ पुढे गेलं तर तिथे आम्हाला 104 नंबरची बस पुन्हा मिळून जाईल. ती बस पुन्हा त्याच बस स्टॉपला सोडेल जिथून आम्ही बसलो होतो. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तुम्हाला याच्यामध्ये काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट्स करा, काही रिव्ह्यूज द्यायचे असतील तर रिव्ह्यूज द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.